अहो माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझे मुख्यमंत्री आहात, माझे केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय. तक्रार करणार आहात का? हो नक्की. मी तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा SMS केलेला आहे, नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे. अरे मैं तो जर्रा था नारायण राणे साहब, आपने मेरे को आफ्ताब बना दिया. कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला. पोराचे कान धरायचे. बाबा मोठ्या माणसाला आवाजावर बोललं पाहिजे. नारायण राणे साहेब, माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळ खोबरं घेऊन आपण घरी आलतात. चला माझ्यासाठी सभेला. मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली. नारायण राणे साहेब आपण होता. अहो माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला तुम्ही माझे मुख्यमंत्री आहात, माझे केंद्रीय मंत्री आहात, विद्यमान खासदार आहात, तुम्ही धमकी देताय. काका कुठं फिसकटलं म्हणजे एवढं माहितीचे संबंध होते, कुठं फिसकटलं राणे? देवाला माहिती बाबा कुठं फिसकटलं. त्यांच्यात मनात काय पाप आलं मला माहित नाही. बरं ते नारायण राणे म्हणजे ते जे तुमच्याबद्दल हे सगळं पत्र काढलं होतं, आता इथून पुढे तुम्ही काय म्हणजे ते तर आले नाही, तुम्ही कुठे जाणार आहात? कणकवली वगैरे येऊ का असा प्रश्न त्यांना विचारलं ना मी. त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण व्हायची तर मी विचारलं, बाबा ते या म्हणले तर जातो. या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं तुम्ही उचलणार आहात का? काही तक्रार करणार आहात का या सगळ्या मी काल शेट्टी साहेबांना कळवलं. आता त्यांचे फेसबुकवर बघायला पाहिजे. मला त्याचं कायदेशीर कळत नाही. काही तक्रार करणार आहात हो का? नक्की. मी तर मुख्यमंत्र्यांना सुद्धा SMS केलेला आहे, नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे. ठीक आहे. नारायण राणे बद्दल यानंतर तुम्ही असंच बोलत राहणार का? कशामुळे बोलेल? माझ्या नेत्यावर ते नाही बोलले तर मी नाही बोलणार. ठीक बोलले तर बोलणार. ठीक आहे. ते जसं बोलतील तसं. ठीक आहे. चला म्हणजे लवंग असेल किंवा इलायची असेल किंवा इतर हे जे काही शब्द ते तुम्ही वापरले होते तेव्हा आज सुद्धा मला ते काय गुड्ड्या का जिद्या का काय त्याचं हे अब्यूज करताय ना. फिजिकली काही काही मन आहे मी तयार केली का म्हणते. त्यांच्याबद्दल आता दुनिया वापरते, मग आमच्या विषयी लोक मन वापरते. आम्ही काय असंच म्हणतो का आमच्या जातीवर जातात लोक, आम्ही देतात का कुणाला? हे सगळं बा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो. नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो. तुम्हाला धक्का बसला असता. अरे मैं तो जर्रा था नारायण राणे साहब, आपने मेरे को आफ्ताब बना दिया. कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला. ठीक आहे. आणि आता मला गुलमंडीवर फोन आला होता, लवंगाचे इलायचीचे भाव 100 रुपयाने वाढले. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.